वनी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, झाड कोसळून एकाचा मृत्यू, लाखो रुपयांचे नुकसान। वनी शहर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने संखेश्वर नगरच्या मागील भागात नांगी नाल्याजवळ वादळी वारा व पावसामुळे बाबळीच्या झाडाखाली पावसामुळे आसरा घेत असताना बाबळीचे झाड कोसळून किशोर अंबादास भागवत वय वर्ष 55 राहणार मावडी तालुका दिंडोरी यांचा मृत्यू झालाय। वनी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। तसेच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वनी पिंपळगाव रस्त्यावरील 8 कांद्याची शेड उखडल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालंय। काही ठिकाणी विजेचे खांबही पडल्याने मोठं नुकसान झालंय। जोरात वारा असल्याने काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले। वणी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे कांदे झाकण्याची चांगलीच धावपळ उडाली तर काही भिजले। वनी पिंपळगाव रस्त्यावरील पारेगाव फाट्यानजीक विजेचे 4 ते 5 खांब पडले। वीज महावितरण कंपनीचे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करत आहेत। तसेच या अवकाळी पावसाने वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। म्हणून या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासन स्तरावर मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।